शासन निर्णयानुसार जून 2025 ते ऑगस्ट 2025 या कालावधीत झालेल्या अतिवृष्टीग्रस्त तालुक्यांची यादी जाहीर करण्यात आली आहे। या शासन निर्णयामध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील 12 तालुक्यांपैकी 11 तालुक्यांचा समावेश करण्यात आलाय। मात्र यामध्ये गडहिंग्लज तालुक्याचा समावेश करण्यात आलेला नाही। या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडीच्या शिष्टमंडळानं जिल्हाधिकारी अमोल येडगे यांची भेट घेतली। जिल्हास्तरीय यंत्रणेमार्फत झालेल्या पंचनाम्यानुसार जून 2025 ते ऑगस्ट 2025 मध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे गडहिंग्लज तालुक्यातील 17 गावांमधील 319 शेतकऱ्यांच्या एकूण 190 हेक्टरमधील पिकांचं नुकसान झालंय। तसंच पशुहानी, घरं आणि गोठ्यांची पडझड सुद्धा झाली आहे। इतक्या मोठ्या प्रमाणात नुकसान होऊन सुद्धा गडहिंग्लज तालुक्याचा अतिवृष्टीग्रस्त तालुक्यात समावेश करण्यात आला नसल्यानं गडहिंग्लज तालुक्यातील शेतकऱ्यांमध्ये असंतोष आणि नाराजीची भावना निर्माण झाल्याचं आमदार सतेज पाटील यांनी जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या निदर्शनाला आणून दिलंय। राज्य सरकारनं जाहीर केलेल्या अतिवृष्टीग्रस्त तालुक्यांच्या यादीमध्ये गडहिंग्लज तालुक्याचा समावेश करण्यात यावा अशी मागणी करणारं निवेदन जिल्हाधिकारी येडगे यांना सादर करण्यात आलं। यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हाप्रमुख सुनील शिंत्रे, दिग्विजय कुऱ्हाडे, विद्याधर गुरबे, अमर चव्हाण, कॉम्रेड संपत देसाई, सोमगोंडा आरबोळे, प्रशांत देसाई, बसवराज आजरी, गणेश कुरुंदकर, अवधूत पाटील आदी उपस्थित होते।